नमस्कार बंधू भगिनींनो, रामकृष्ण बदने या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतो. आज आपण वीरभद्र स्वामी यांचं महात्म्य या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत. कार्तिक वद्य पंचमी म्हणजे एक पौर्णिमेच्या नंतर 5 दिवसाला या ठिकाणी कार्तिक स्वामीचा हा उत्सव कार्तिक वद्य पौर्णिमेपासून पुढे 5 दिवस हा उत्सव या ठिकाणी मुखेड या ठिकाणी चालतो. माझ्या मनामध्ये हा विचार आला की ज्या वीरभद्रांच्या संबंधाने हा 5 दिवसाचा उत्सव चालतो त्या वीरभद्रांच्या बद्दलची थोडक्यात का असेना परंतु आपण माहिती करून घ्यावी आणि म्हणून हा व्हिडिओ आपण त्या संबंधानं बनवतो आहोत. वीरभद्र स्वामी हे भगवान शंकर किंवा महादेव यांचं एक प्रचंड उग्र आणि पराक्रमी अशा प्रकारचं रूप मानलं जातं. त्यांना एक शिव पार्षद म्हणून देखील उल्लेखित केलं जातं. पद्मपुराणात शिवाच्या धर्मबिंदूपासून हे वीरभद्र जन्मले असं सांगितलं गेलेलं आहे. तर महाभारतामध्ये ते शिवाच्या मुखातून जन्मल्याचं सांगितलं गेलेलं आहे. तर काही ठिकाणी शिवाच्या जटांमधून वीरभद्र प्रकट झाले असंही सांगितलं जातं. आता या वीरभद्राच्या जन्माच्या संबंधानं जी कथा आलेली आहे ती आपण थोडक्यात बघूया. त्रेतायुगातील ही कथा आहे. स्कंद पुराणात व नंतर शिवलीलामृतामध्ये देखील ही कथा आलेली आहे. असं सांगतात की दक्षाला सती नावाची मुलगी होती. दक्षानं जे पण ठेवलेला होता तर त्यामध्ये महादेव आलेले होते, शंकर. परंतु महादेवाचं ते स्मशानात राहणं, त्यांची ती वेशभूषा हे सगळं पाहून दक्ष काही महादेवाला आपली मुलगी देण्याच्या मनस्थितीमध्ये नव्हते. परंतु सतीला मात्र महादेव शंकरच आवडले आणि सतीनं महादेवांशी शंकराशी लग्न केलेलं आहे. जावई सुरुवातीपासूनच दक्षाला आवडलेला नव्हता. असं सांगतात की एकदा या ठिकाणी आपल्या जावयाला म्हणा मुलीला भेटायला दक्ष शंकरांकडे आलेले आहेत. तर असं सांगतात की शंकराची कुठली तरी बैठक चालू आहे आणि दरवाजामध्ये नंदीला शंकरांनी बसून सांगितलेलं आहे की कोणी जरी आलं तरी बैठक संपेपर्यंत तू कुणाला मध्ये सोडू नकोस. आणि तेवढ्यामध्येच दक्ष तिथे येतात. नंदी त्यांना म्हणतो की असं जाता येणार नाही, वाटलं तर मी निरोप देऊन येतो. आणि नंदी शंकरांकडे येतात आणि म्हणतात की असे असे दक्ष आलेले आहेत, आपली भेट घेऊ इच्छितात किंवा तुम्हालाच बाहेर बोलवलेलं आहे. तेव्हा शंकर म्हणतात की मी काही बाहेर येऊ शकत नाही, शेवटी जावयाच्या मुलीच्याच घरी ते आलेले आहेत, तेव्हा त्यांनी घरी मुलीकडे जायला काही हरकत नाही. परंतु दक्ष अहंकारी आहे. तो म्हणतो की जोपर्यंत मला जावई सन्मानानं इथे येऊन घेऊन जाणार नाहीये तोपर्यंत काही मी जाणार नाही. आणि रागाच्या भरामध्ये दक्ष तिथून वापस येतो आणि प्रतिज्ञा करतात की मी याचा बदला घेईन. म्हणजे मुळातच जावयाचा बदला कधी सासरा घेतो का, परंतु जावईच मुळात त्यांना पसंत पडलेला नाहीये. आणि अशा पद्धतीनं दक्ष या ठिकाणी तिथून रागामध्ये निघून जातात. या ठिकाणी पुढे असं सांगितलं जातं की राजा दक्ष प्रजापतीनं आपल्याकडे यज्ञाचं आयोजन केलेलं आहे. त्यामध्ये सगळ्यांना बोलवलं गेलंय, परंतु आपल्या जावयाला शंकरांना आणि मुलगी या ठिकाणी सतीला मात्र निमंत्रण दिलेलं नाहीये. ही बाब नारदाला माहिती होते. नारदाचं काम आपल्याला माहिती आहे की इथून तिथं वार्ता पोहोचवण्याचं आहे. नारद शंकरांच्या घरी जातात कैलासाला आणि सतीला आणि शंकरांना सांगतात. सतीला विशेषतः म्हणतात की अगं सती आई साहेब, तुमच्या वडिलांनी एवढा मोठा कार्यक्रम ठेवलेला आहे, तुम्ही इथं
तुम्हाला निमंत्रण दिलं नाही का? नारदांना माहिती आहे गेला निमंत्रण दिलेलं नाहीये. ती म्हणते कशाचा कार्यक्रम, कुठे आहे कार्यक्रम? आणि मग नारद ते सगळं सांगतात. सतीचं मन व्याकुळ होतं की एवढा मोठा कार्यक्रम मला नाही सांगितलं तर ठीक आहे, पण माझ्या पतीला तरी जावई म्हणून सांगायला हवं होतं. आणि म्हणून बापाच्या घरी कार्यक्रम आहे तेव्हा तिथं गेलं पाहिजे आणि आपण याबद्दलची चर्चा केली पाहिजे असाही त्याच्या मनात विचार असेल. ती जाण्यासाठी पती शंकरांना विचारते. शंकर म्हणतात, अगं कुठेही असो आपल्याला बोलवल्याशिवाय सन्मान नसेल तर तिथे आपण जाऊ नये, अपमान होतो. परंतु ती म्हणते की बापाच्या घरी जायला काय सन्मानाची गरज आहे, मी जाते. शंकर नको म्हणत असताना, महादेव नको म्हणत असताना देखील सती आपल्या वडिलांच्या कार्यक्रमाच्या ठिकाणी येते. असं म्हणतात की ती ते आल्यानंतर आई तिचं स्वागत करते, पण बाकीच्या ज्या काही सख्या असतील, दक्ष असतील, हे मात्र तिच्या पतीला मग आता वेगवेगळ्या पद्धतीनं हिनवण्याची भाषा करतात. सती एवढंही सगळं सहन करते आणि जिथं हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे तिथं सगळ्यांना उच्च आसनावर बसवलेलं आहे, परंतु आपल्या पतीसाठी मात्र तिथं आसन नाही आहे. या गोष्टीचा सतीला खूप राग येतो आणि जो यज्ञ तिथं आरंभिलेला आहे त्या यज्ञकुंडामध्ये अपमान सहन न झाल्यामुळे, पतीचा अपमान सहन न झाल्यामुळं सती काय करते तर त्या यज्ञकुंडामध्ये उडी घेते आणि स्वतःचं जीवन या ठिकाणी संपवून टाकते. ही गोष्ट नंदीकडनं म्हणा शंकरांना समजते. शंकर क्रोधित होतात आणि क्रोधित होऊन रागामध्ये जटा असे आपटतात आणि त्या जटेमधनं वीरभद्राचा जन्म झालेला किंवा वीरभद्र उत्पन्न होतात. अशा प्रकारची वीरभद्राच्या जन्माची कथा या ठिकाणी सांगितली गेलेली आहे. शंकरांनी त्या वीरभद्राला प्रकट झाल्याबरोबर वीरभद्रांनी हात जोडून शंकरांना विनंती केलेली आहे की स्वामी काय आपलं म्हणणं आहे सांगा. तेव्हा शंकर वीरभद्राला सांगतात की तुम्ही जाऊन दक्षाचा वध करावा आणि आपल्या स्वामीची आज्ञा शिरसावंदे मानून काही शिवगण आपल्या सोबत घेऊन या ठिकाणी वीरभद्र दक्षासोबत युद्ध करण्यासाठी येतात. आणि इथे येऊन वीरभद्र म्हणजे महादेवाचंच अत्यंत उग्र रूप असलेलं येऊन या ठिकाणी दक्षाचं मुंडकं त्या ठिकाणी ते छाटून टाकतात. त्यामध्ये काही देव त्यांच्याबरोबर लढण्यासाठी येतात, तर त्या देवांना देखील अनेकांना शिक्षा वीरभद्र करतात. असं सांगतात की त्याच यज्ञामधनं चौंडेश्वरी बाहेर पडते आणि ही चौंडेश्वरी वीरभद्राला मदत करत असते. अनेक राक्षसांना गिळून करण्याचं काम देखील ती करते. आता दक्षाचं तर शिर कापलेलं आहे, दक्ष समाप्त झाला, तो मेला. परंतु सतीची आई दक्षाची पत्नी आपल्या जावयाला विनंती करते की काहीही करून आपण माझ्या पतीला जिवंत करावं. ते वीरभद्राला शिर देण्यासाठी दक्षाचं सांगतात, परंतु वीरभद्र आपल्या स्वामीचा अपमान करणारा अहंकारी माणसाचं शिर म्हणजे दक्षाचं शिर द्यायला तयार होत नाही आहेत. आणि दिवस मावळण्याच्या पूर्वी ते शिर त्या धडाला लावणं गरजेचं आहे. मग त्यावेळेला एका मेंढ्याचं शिर या ठिकाणी मेषाचं शिर म्हणजे मेंढ्याचं शिर या ठिकाणी दक्षाला त्याच्या धडाला लावलं जातं. आणि आपल्या सासूबाईनं जे की त्याला जिवंत करण्यात बद्दलची मागणी केली होती आणि महादेवांनी तथास्तु म्हटलेलं होतं, तो पण या ठिकाणी महादेव अशा अर्थानं पूर्ण करतात. या ठिकाणी असं म्हणतात की त्या दक्षाचं पहिलं जे कापलेलं शिर होतं ते शिर वीरभद्र त्या यज्ञाच्या कुंडामध्ये टाकतात आणि त्यावर नाचतात ते. आणि तो जो पेटलेला अग्नी आहे तो अग्नी शांत करण्याचं काम, एका अर्थानं अहंकाराला त्या अग्निकुंडामध्ये, दंभाला त्या अग्निकुंडामध्ये जाळून टाकण्याचं काम, नष्ट करण्याचं काम कुणा केलेलं आहे? वीरभद्रानं केलेलं आहे. आणि म्हणून आजही आपण वीरभद्राच्या यात्रेमध्ये अग्निकुंड पेटवतो. त्याचं कारणच ते आहे की त्यामध्ये आपल्याला आपल्या ठिकाणी असणारा जो काही दक्षासारखा अहंकार असेल, जे काही असेल ते तिथं आपल्याला
त्यागायचा आहे, जाळून टाकायचा आहे. जो कोणी शिवाचा द्वेष करतो, मत्सर करतो किंवा अहंकार बाळगतो, त्याचा नाश हे वीरभद्र करतात, असंही वीरभद्रांचं महत्व सांगितलं जातं. वीरभद्र शरीर या ठिकाणी त्या मूषकाचं त्यांना लावलं गेलेलं आहे आणि त्यामुळंच आपण पाहतो की या ठिकाणी दक्षाला मूषकाचं शिर बसवलेलं दिसतं. ही एक कथा आपल्याला वीरभद्राच्या संबंधानं सांगितली जाते. वीरभद्राच्या संबंधानं दुसरी कथा जी सांगितली जाते ती ही की आपल्याला माहिती आहे की प्रल्हादाला त्याचेच वडील असणारे हिरण्यकश्यपू अनेक प्रकारचं त्याच्या भक्तीमध्ये व्यत्यय आणतायत, देवाची भक्ती करायला विरोध करतायत. स्वतःचा मुलगा प्रल्हाद मात्र हे काही ऐकत नाहीये आणि शेवटी आपल्याला माहिती आहे हिरण्यकश्यपू प्रल्हादाला म्हणतात की ज्याची भक्ती करतोय तो देव काही कुठं आहे, तर तो म्हणतो की या जगात सगळीकडेच तो भरून उरलेला आहे. हिरण्यकश्यप म्हणतो की या खांबामध्ये आहे का? प्रल्हाद म्हणतो की हो, याही खांबामध्ये आहे. आणि मग आपल्याला माहिती आहे हिरण्यकश्यप त्या खांबाला लात मारतात आणि त्यातनं विष्णू भगवान नरसिंहाच्या रूपानं प्रकट होतात आणि त्या ठिकाणी त्या हिरण्यकश्यपूचा वध करतात. परंतु हे जे विष्णू त्या हिरण्यकश्यपूला मारण्यासाठी अवतार घेतल्यानंतर इतके क्रोधित झालेले आहेत की त्यांना वाटते की आता काय काय या हिरण्यकश्यपूचं नुकसान करू आणि कसं कसं नुकसान करू. इतका राग आहे की त्यांचा राग काही शांतच होत नाहीये आणि ते काही इकडं तिकडं भटकतायत, पण ज्या मूळ वैकुंठातनं ते आलेले आहेत तिकडं जाण्याचा काही विचारच ते करत नाहीये. त्यावेळेला असं सांगतात की त्या विष्णूला रागातनं शांत करण्याचं काम आणि त्यांना वैकुंठाला त्यांच्या मूळ ठिकाणी पाठवण्याचं काम जर कुणं केलं असेल तर ते वीरभद्रांनी केलेलं होतं. हे देखील वीरभद्रांचं महात्म्य काही ठिकाणी आपल्याला वाचायला मिळतं. पुढे आणखीन त्यांच्याबद्दल असं सांगितलं जातं की एकदा कैलासामध्ये महादेव पर्वती बसलेले आहेत. तिथे नारद मुनी महादेव पार्वतीच्या जवळ येतात. तेव्हा भगवान शंकर त्यांना म्हणतात की तुम्ही भूलोकी जाऊन गुरु महात्म्य वर्णन करा. महादेव कोणाला सांगतायत? नारदाला सांगतात की तुम्ही मृत्यू लोकामध्ये भूलोकामध्ये जा आणि तिथे जाऊन गुरुचं महत्व या ठिकाणी विशद करावं असं मला वाटतं. आणि मग आपल्या शंकरांच्या महादेवांच्या आज्ञेप्रमाणे नारद भूलोकामध्ये येतात. पहिल्यांदा त्यांची भेट हनुमंताची होती, रामभक्त हनुमंत. नारद हनुमंताला म्हणतात की तुम्ही रामाचे सेवक व भक्त आहात, तेव्हा प्रभू रामचंद्रांना भक्तीतून मुक्ती कशी मिळते ते विचारा. नारद हनुमंताला म्हणतात की तुम्ही रामाचे भक्त आहात, तर प्रभू रामचंद्रांना तुम्ही हे विचारा की भक्तीतनं मुक्ती कशी मिळते. आणि मग त्याप्रमाणे हनुमंतराय नारदाच्या सांगण्यावरून प्रभू रामचंद्रांच्याकडे येतात. प्रभू रामचंद्र आणि सीताई साहेब बसलेले आहेत सिंहासनावर. तेव्हा हनुमंत म्हणतात की देवा मला भक्तीतून मुक्ती कशी मिळते त्याबद्दलचं आपण मार्गदर्शन करावं, आपण सांगावं. तेव्हा प्रभू रामचंद्र म्हणतात तू वशिष्ठ ऋषींकडे जा, ते तुला याबद्दलचं मार्गदर्शन करतील. आणि मग हनुमंतराय प्रभू रामचंद्रांच्या सांगण्यावरून वशिष्ठांच्याकडे येतात, वशिष्ठ ऋषींच्याकडं. आणि वशिष्ठांना पुन्हा भक्तीतून मुक्ती कशी प्राप्त होते ते सांगा असा प्रश्न वशिष्ठांना हनुमंतराय करतात. तेव्हा वशिष्ठ सांगतात की ठीक आहे, तुला याचं उत्तर हवं असेल तर तू पंपाकूट पर्वताजवळ तुंगभद्रा जी नदी आहे त्या नदीमध्ये स्नान कर व किनाऱ्यावर तपश्चर्या कर. तुला असं केल्याच्या नंतर रुद्राचं म्हणजेच वीरभद्राचं दर्शन होईल आणि तिथून तुला त्याबद्दलचं मार्गदर्शन मिळेल. आणि मग ऋषी वशिष्ठांनी सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी हनुमंतराय तसंच करतात. तुंगभद्रा जे काही पर्वत नदी तिथं स्नान करून तपश्चर्याला बसलेले आहेत आणि तिथे खरोखरच वीरभद्राची आणि हनुमंतरायांची भेट होते. वीरभद्र त्यांना इष्टलिंग देतात. कुणाला? हनुमंतरायांना. हनुमंतराय वीरभद्रांना गुरु मानतात व शिवाची पूजा करू लागतात.
मग आता हनुमंतरायांचे गुरु कोण आहेत? तर वीरभद्र आहेत. आणि वीरभद्रांना गुरु मानून हनुमंतराय या ठिकाणी शिवाची पूजा करायला लागतात. एके दिवशी तुंगभद्रा नदीत स्नान करून पाहतात तर जे वीरभद्रांनी लिंग दिलेलं आहे कुणाला? हनुमंतरायांना, ते लिंग हनुमंतरायांच्याकडनं हरवलं जातं. हनुमंतरायांना वाटतं की आता हे लिंग हरवलं ते कसं परत मिळवायचं, आणि म्हणून हनुमंतराय दोन्ही हातानं त्या नदीतलं पाणी बाजूला करून लिंग शोधण्याचा प्रयत्न करताहेत. परंतु लिंग काही हनुमंतरायांना प्राप्त होत नाहीये. मग गुरु वीरभद्राची ते आळवणी करतात की हे गुरुवर वीरभद्रजी, माझ्याकडनं हे लिंग हरवलेलं आहे, काहीही करून हे लिंग मला परत पाहिजे आहे. आणि मग वीरभद्र पुन्हा प्रकट होतात आणि हनुमंतरायांना ते हरवलेलं लिंग या ठिकाणी परत देतात आणि सांगतात की एक गोष्ट लक्षात घ्या हनुमंता, अशा प्रकारच्या भक्तीतनच मुक्ती प्राप्त होते आणि त्यासाठी गुरु हे अत्यंत महत्वाचे आहेत. तर वीरभद्राची आणि हनुमंताच्या संबंधांना देखील अशी कथा आलेली आहे. नरसिंह भगवान आणि वीरभद्र या संबंधांना देखील कथा आलेली आहे. दक्ष सती आणि पुन्हा महादेवांनी वीरभद्रांना जटेतनं निर्माण केलं, अशा संबंधांना देखील वीरभद्राच्या संबंधानं या ठिकाणी कथा आपल्याला पाहायला मिळते. तर या वीरभद्र स्वामींची वर्णन शिवपुराणामध्ये आलेलं आहे, स्कंद पुराणामध्ये आलेलं आहे आणि कलिका पुराणामध्ये देखील आलेलं आहे. आता असं हे जे वीरभद्र दैवत आहे याची अनेक मंदिरं दक्षिण भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. त्यापैकीच मुखेडमध्ये वीरभद्रांचं अत्यंत सुंदर अशा प्रकारचं मंदिर असलेलं आपल्याला दिसतं. याच मुखेडला पूर्वी मोहनावती असं म्हटलं जात होतं. असं सांगतात की या गावामध्ये पूर्वीच्या काळी जर दिवसभर माणसं गावात राहायची, पण रात्रीला झोपायला मात्र गावात न थांबता गावाच्या शेजारी जाऊन झोपायची. कारण त्यावेळेस असं सांगितलं जायचं की गावात जो कोणी झोपेल तो त्याचा मृत्यू घडेल, आणि म्हणून मृत्यूच्या भीतीनं कोणीही या मोहनावतीमध्ये रात्रीला थांबायचं नाही, बाहेर जाऊन झोपत असायचं. परंतु असे कित्येक वर्ष गेल्याच्या नंतर एकदा असं घडलं की कर्नाटकातील बसव कल्याण येथील असेच काही भाविक या मोहनावतीमध्ये आलेले आहेत. तेही या मृत्यूच्या भीतीनं मोहनावतीच्या बाहेर रात्रीला गेलेले आहेत. पण तेवढ्यामध्ये या बसव कल्याणच्या आलेल्या लोकांना च्या कानावरती आवाज येतो की मला काढा, मला काढा. रात्रीला हा आवाज येतो आणि त्यांना वाटतं काय झाले बघावं, आणि म्हणून ते जातात, खोदतात, आणि त्या मला काढा म्हणणाऱ्यापैकी कोण होतं तर हे वीरभद्र स्वामी होते, जे यांना काढण्यासाठी आदेश देत होते. आणि मग हे बसव कल्याणमधले जे आलेली भक्त मंडळी आहे ते वीरभद्रांना बाहेर काढतात. आज जी आपल्याला मूर्ती दिसते तर ती अशीच प्रकट झालेली आहे, असा इतिहास या मूर्तीच्या संबंधानं सांगितला जातो. या ठिकाणी आपण दक्ष राजाची कथा ऐकलेली आहे. त्याप्रमाणे वीरभद्र देवतेच्या मूर्तीच्या बाजूस या ठिकाणी येडक्याचं मुंडकं आजही आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. येडक्याचं मुंडकं लावलेली दक्ष राजाची मूर्ती आपल्याला इथे या मुखेडच्या मंदिरामध्ये पाहायला मिळते. हातात तलवार धारण केलेली आहे. आणि म्हणून आजही या वीरभद्राचं दर्शन घेत असताना मंडळी येडक्याचा आवाज काढतात. त्याच्या पाठीमागचं कारण मी यापूर्वीच्या कथेत आपल्याला सांगितलेलं आहे. या वीरभद्राच्या उजव्या हातामध्ये त्रिशूल आहे, डाव्या हातामध्ये खड्ग आहे, गळ्यामध्ये रुंड माळा म्हणजे राक्षसांच्या मुंडक्याची माळा असलेली अशी मूर्ती आपल्याला इथं पाहायला मिळते. आणि यापूर्वीच मी म्हटल्याप्रमाणे कार्तिक वद्य पौर्णिमेपासून सलग 5 दिवस मुखेड येथील वीरभद्र स्वामीचा उत्सव इथे पारला जातो. इथल्या अग्निकुंडाचा देखील इथे कार्यक्रम होतो आणि या अग्निकुंडामधून जर मार्गक्रमण केलं तरी काही होत नाही असं देखील सांगितलं जातं. इथलं जे प्राचीन मंदिर खूप जीर्ण झालेलं होतं आणि या मंदिराचा
जीर्णोद्धार करणं महत्वाचं आहे असं मुखेडच्या अनेक भक्त मंडळीची मागणी होती. या मागणीला प्रतिसाद देत मुखेडचे विद्यमान आमदार डॉक्टर तुषारजी राठोड साहेबांनी या ठिकाणी या मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी 6 कोटी रुपये मंजूर केलेले आहेत. त्यापैकी 5 कोटी रुपयेचं काम बऱ्याच मोठ्या प्रमाणावरती आज इथे सुरू आहे आणि दुसऱ्या टप्प्याचं काम देखील चांगल्या पद्धतीने इथं होऊन हे वीरभद्र मंदिर अत्यंत चांगलं मंदिर या ठिकाणी मुखेड साठी होणार आहे. हेही आपण या निमित्तानं लक्षात घेणं गरजेचं आहे. या वीरभद्रांसाठी गुळ वाटपाचा कार्यक्रम मोठ्या प्रमाणावर संपन्न होतो. कुस्त्या या ठिकाणी या यात्रेच्या निमित्तानं केल्या जातात. एवढंच नाही तर या वीरभद्राचे दर्शनासाठी तेलंगणा, आंध्रा, कर्नाटका, महाराष्ट्र, गुजरात अशा विविध राज्यातनं भक्त मंडळी मोठ्या प्रमाणावरती इथे दर्शनाला येते, गुळ वाटप करतात. एवढंच नाही तर स्थानिक कलाकारांचे भजनाचे, भक्तिगीतांचे कार्यक्रम देखील या ठिकाणी संपन्न होतात. तर असं हे मोहनावती नगरीला लाभलेलं खऱ्या अर्थानं एक महत्वाचं दैवत म्हणजे वीरभद्रेश्वर स्वामींचं आहे. ज्या नगरीमध्ये आपण राहतो त्या नगरीतल्या वीरभद्रेश्वर स्वामींचा परिचय तुम्हाला आणि मला व्हावा या शुद्ध हेतूनं वीरभद्र स्वामींचं महात्म्य थोडक्यात मी आपल्यासमोर मांडलेलं आहे. याबद्दल आपण सर्वांनी हे महात्म्य श्रवण करावं. येणाऱ्या पिढ्यांना देखील याबद्दलची माहिती आपण द्यावी अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो आणि व्हिडिओला या ठिकाणी पूर्णविराम देतो. वीरभद्र स्वामी महाराज की जय.